त्यानंतर एक मोठी बातमी येते बघूया। जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे थोडक्यात बचावले क्रेनमधून पडताना। शिवनेरीच्या पायथ्याशी ही सगळी घटना घडली। सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि जयंत पाटील आणि अमोल कोल्हे आणि रोहिणी खडसे देखील थोडक्यात बचावलेत। शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेनमध्ये अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, जयंत पाटील, मेहबूब शेख बसले होते आणि क्रेन वरती जात असताना अचानक क्रेनची ट्रॉली बिघडली आणि त्यामुळे क्रेन तिरकी झाली। यामुळे सर्वजण घाबरले आणि मधूनच क्रेन खाली घेतली गेली। यामुळे या ठिकाणच्या हायड्रॉलिक क्रेनच्या लिफ्टचा प्रश्न मोठा चर्चेत आलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आहेत आपल्या सोबत। शिवनेरीच्या पायथ्याशी घडलेला हा सगळा प्रकार, रायचंद, काय सविस्तर सांगाल? नक्कीच आज शिवनेरीवरून शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ झालाय दुसऱ्या पर्वाच्या। आणि ज्यावेळेस किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी रोहिणी खडसे, अमोल कोल्हे आणि जयंत पाटील आणि मेहबूब शेख हे चौघजण या क्रेनमध्ये बसले होते। क्रेन अर्ध्यावरती गेली आणि क्रेन अडकली। ती तिरकी झाल्यानं मेहबूब शेख यांनी स्वतःच्या हाताने अक्षरशः तिघांना अडवून धरलं, कारण हे तिघे खाली पडण्याची शक्यता होती। त्यामुळे प्रसंगावधान राखत या क्रेनच्या ड्रायव्हरनी तातडीने हळूहळू ही क्रेन खाली आली। जर मेहबूब शेख यांनी हात जर मध्ये घातला नसता किंवा अडवलं नसतं तर कदाचित मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता। खरं तर या निमित्ताने आपल्याला माहिती अनेक दिवसापासून जुन्नर चौकामध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी असलेला जो पुतळा या ठिकाणी असलेल्या हायड्रॉलिक क्रेनचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलेला आहे। खरं तर आजच्या प्रसंगानंतर जुन्नर नगरपालिकेला जाग येईल का आणि त्यानंतर ही क्रेन या ठिकाणी हायड्रॉलिक बसवली जाईल का, हा सुद्धा यानंतर आता कळीचा मुद्दा बनू पाहतोय। पण आता ही तिघांना पण व्यवस्थितरित्या खाली उतरवलाय आणि आता या ठिकाणी जी शिवस्वराज्य यात्रा आहे हिची पहिली सभा किल्ले शिवनेरीच्या पुढे असलेल्या लेणेदरीच्या पायथ्याशी, जो अष्टविनायक गणपती मधला महत्वाचा गणपती आहे, त्या पायथ्याशी ही सभा होते आणि आता थोड्याच वेळामध्ये ती सभा सुरू होईल। पण या निमित्ताने पुन्हा एकदा सुरक्षेच्या, नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अशा पद्धतीने चर्चा झालाय। ज्यावेळेस अशा पद्धतीने मोठ्या कार्यक्रमांमध्ये क्रेन असतील किंवा जेसीबी असतील ते लावले जातात, त्यांची काळजी घेतली जाते का, त्या सुरक्षित आहेत का, याची काळजी घेणं सुद्धा किंवा पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं या निमित्ताने ठरताना दिसत आहे। अगदी बरोबर आहे रायचंद। आणि ज्यावेळेला हे सगळे महत्त्वाचे नेते मंडळी यांना कुठे पुष्पहार अर्पण करण्यासाठी एखाद्या उंच पुतळ्याला क्रेनच्या माध्यमातून वरती चढवलं जातं, तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींची खातरजमा करणं तितकंच गरजेचं आहे, हे या निमित्तानं स्पष्ट झालंय।